पुढच्या बातमीकडे वळूयात। विधानसभेमध्ये 40 ते 42 लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढवले गेले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। वाढवले गेलेले मतदार कोण ते तपासा, त्याला मतदान करू देऊ नका असं आवाहन ठाकरेंनी दहिसरमधून कार्यकर्त्यांना केलंय। तर जनतेनं का नाकारलं त्यांनी अभ्यास करावा असं फडणवीसांनी म्हटलंय। महायुती अवैध आहे, एकत्रच लढणार असं फडणवीसांनी म्हटलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा, कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं, काही ठिकाणी दुबार तिबार मतदान होतं। तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले। हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका। गालिबने एकदा म्हटलं होतं की दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। मी याच्यावर एवढंच म्हणेन, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल। पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्यात 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15 वर्षापासून होतं। त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही।